नमस्कार मंडळी, राजम्याला दुसरं पाणी द्यायला चालू आहे बघा. आताच आले मी शेतामध्ये. मालकाने सकाळी लवकर जेवण केलं, त्यामुळे आता 4 वाजलेत. मला म्हणले चहा घेऊन ये. आम्ही रानात राहिल्यामुळे चहाची जेवणाची व्यवस्था लगेच आगची जागेवर होती बघा. ही आता दुसरं पाणी चालू आहे. निम्म झालंय वावर भिजवायचं. सोलारचं पाणी पण जरा कमी आले, कमी चालायला लागले. जरा तुम्हाला दाखवते. पलीकड गोट लावलेलं, हे बघा. आता आपण बघू शकता कांद्याचं गोट लावलेलं आहे. ही कांद्याचं गोट म्हणजे ह्याला बिया येत असतात. ह्याला 4-4.5 महिन्याचा काळ जातो. जुना कांदा अर्धा कट करून लावायचा असतोय. किती छान आलंय बघा. 1-2 किलो आपलं घरचं बी तयार होतंय. आता पलीकड लसूण लावलेला आहे, ती पण दाखवते. एक वापा कांद्याच्या गोटाचा लावलेला आहे बघा. किती छान इतीत झालेत बघा. पात खायला आली चांगली. आणि बघा हा लसूण, खुरपायला आला आहे आता लसूण बघा. छान आहे का? हे 2 वाप लसणाचं लावलेत. हे माळवजी केलेलं आहे आम्ही. लसूण म्हणा, कांद्याचं गोट म्हणा. आणि हे बघा, ह्या वाप्यात कांद्याचं बी टाकले. अगदी छोटे कांद्याचं बीच इसकटलंय. ह्यातलं पुन्हा लावायचं. जिथं दाट आहे तिथलं उपटायचं आणि रिकामी जिथं जागा असेल तिथं लावायचं. एक वाप आहे. विशेष म्हणजे आम्ही जे घरी खायचे आहेत कांदा लसूण, घरी खाण्यापुरतंच करतो. थोडं खत टाकीत नाहीत आम्ही. रासायनिक खत कसलंच टाकीत नाहीत. जसलं येईन तसलं येईन. आपलं चुलीतली राख म्हणा, शेणखत म्हणा टाकलेलं असते. ही बघा मेथी आता अजून 8 दिवसात खायला येते. छान आहे का? कोणाला आवडतंय असलं रानातलं माळवं खायला, ताजं. आणि हे बघा कसं पाणी चालू आहे राजम्याला. आज काय होत नाही भिजवायचा. आज मालक दारावर आहेत बघा. ते तिकडं लांब दिसतात. माझ्या मागं जनावर आहेत 7-8. जनावराचा कुटाणा करून आले आता चहा घेऊन. आता जायचं आहे घराकडं. कुटी करायची, पेंडी ठेवायच्या जनावराला. आणि तिथून धाराचा टाईम होतोय लगेच. ह्यांनी अजून 1-1.5 तास चालत आहे सोलारचं पाणी. पुन्हा येतील. खळखळ पाणी वाहतंय बघा. कमी झालंय आता. 4च्या नंतर पाणी कमीच होतं सोलारचं. किती छान आलाय राजमा बघा. पुढचं काय माहिती आता ह्याचं भावाचं कसं आहे कसं नाही. पिकवायचं तर आहे शेतकऱ्याच्या हातात, पण विकायचं काय हातात नाही शेतकऱ्याच्या. कसलं मस्त झालं. दडप पेरणी यंदा साधलेली आहे. जाऊ द्या, जे असन ते असन. शंका असू द्या नाहीतर मोती असू द्या. शेतकऱ्याकडं कष्ट करायचंच काम आहे तेवढं. पिकवायचं त्याच्या हातात आहे, विकायचं त्याच्या हातात नाही. माप घालायचं त्याच्या हातात आहे, पण मालाचा भाव ठरवायचा हातात नाही त्याच्या. बघा आणखीन एकदा पाणी दाखवते तुम्हाला. माळवं दाखवते. ही मेथीची भाजी, तिथं पुढं कांदे येतं. ही गोट, कांद्याचं गोटच म्हणतात आमच्या इकडं. तुमच्या इकडं काय म्हणतात आता त्याचं मला माहीत नाही. आणि पलीकडं लसूण. सोलारचं पाणी चालू आहे बघा. कसा नजारा दिसतोय. हिरवगार. शेजाऱ्यांचा गहू आहे पलीकड. मस्त वाटायला लागलंय वातावरण. आता 4-4:30चा टायमिंग झालाय. पलीकड ऊस आहे लोकाचाच आहे. ती पण ऊस. कशा म्हाताऱ्या आल्यात त्याला. जास्त पाऊस काळ झाल्यामुळे म्हाताऱ्या आल्यात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
बाय.